स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त ब्रह्मगिरीची होणारी प्रदक्षिणा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात, तर व्हिडिओ पूर्ण पहा. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. पौष षष्ठीला एकादशीला संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेचे आयोजन केले जाते. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे आलेले भक्त वारकरी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतात. ब्रह्मदेवाचे स्वरूप असलेल्या शिवशंकराचे वास्तव्य असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरून वैतरणा नदी, अहिल्या नदी आणि दक्षिण भारताची महत्त्वाची नदी गोदावरीचे उगम होते. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही कुशावर तीर्थ या पवित्र जलकुंडात स्नान करून मग त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून पुढे प्रयाग तीर्थापासून सुरू होते. प्रदक्षिणा करताना कुशावर तीर्थ येथे पवित्र जलकुंडात स्नान हे सूर्योदया अगोदर करून त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून, शक्य नसल्यास मंदिराच्या कळसाचे दर्शन करून पुढे प्रयाग तीर्थ हे पहिले तीर्थ लागते, तेथून पेगलवाडी मार्गे सुरू होते. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पुण्यप्राप्तीसाठी आणि पापक्षालनासाठी करतात. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 3 प्रकारची करतात. पहिली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, दुसरी हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, तिसरी इंद्र पर्वत म्हणजेच अंजनी पर्वत सह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतात. आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पाहाल. प्रदक्षिणा करताना काही तीर्थांचे दर्शन आपल्याला घडते. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, रामतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, निर्मल तीर्थ, बाणगंगा, धवलगंगा तीर्थ, पद्मतीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ, नद्या, मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात. काही तीर्थ आज दृष्टीत पडत नाही. प्रदक्षिणा करत असताना वैतरणा नदीचे पूल लागते. हे वैतरणा नदीचे पात्र आहे. वैतरणा नदीचा उगमही या ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो. येथे हे गणपती मंदिर आहे. येथे दर्शन करून आपण पुढे चालत जातो. पुढे सिमेंट रस्ता आहे. मग पुढे आपल्याला गौतमाचा डोंगर दिसतो. येथून पुढे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गौतम ऋषीच्या मंदिरात गवत वाहिले जाते, तेव्हा दर्शनाला जाणारे येथून गवत घेऊन जाताना दिसतात.
गौतमाच्या डोंगरावर पोहोचल्यावर समोर श्री अहिल्या गौतम ऋषी मंदिर दिसते. येथे गौतम ऋषींचे आश्रम होते. येथे दर्शन करून आपण डोंगरावरून खाली उतरतो. डोंगरावरून उतरल्यावर आपण ब्रह्मगिरीच्या दुसऱ्या बाजूस उतरतो. डोंगर उतरून इथपर्यंत आल्यानंतर ब्रह्मगिरीचे आपल्याला वेगळे रूप पाहायला मिळते. खाली उतरून आल्यावर थोडे पुढे नमस्काराचे ठिकाण लागते. येथून पंचमुखी शिवस्वरूपी ब्रह्मगिरीस पूर्वाभिमुख होऊन साष्टांग नमस्कार करतात आणि पुढे प्रदक्षिणा मार्गे चालू लागतात. पुढे चालत आल्यावर एक तीर्थ आपल्यास नजरेस पडते. येथे तीर्थ घेऊन आपण प्रदक्षिणा मार्गे पुढे जातो. मुख्य रस्ता आहे इथपर्यंत पोहोचतो. इथून पुढे चालत गेल्यावर आपल्याला गणपती मंदिर दिसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.